नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला आता सुरुवात झाली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली का याची चौकशी आता होणार आहे। हॉटेल व्यावसायिकाच्या जमिनी व्यवहारांबाबत सुद्धा सखोल तपास होणार असल्याचं कळतंय। अधिकाऱ्याचं कॉल डिटेल्स आणि हॉटेल चालकाचे सुद्धा संबंध तपासणीच्या चौकटीत आहेत। गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग यांची संयुक्त माहिती संकलन मोहीम सुरू आहे। तपासादरम्यान संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। पोलीस प्रशासनाचं या सगळ्यावर लक्ष आहे। गुंतवणूकदार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष आहे। दोषी जर कोणी आढळलं तर मात्र संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, हा जो सगळा तपास आता सुरू आहे त्यामध्ये नेमका किती जणांचा समावेश आहे, कुठली विशेष समिती याचा तपास करते? रिद्धी, खरं तर आपल्याला माहिती आहे की हनी ट्रॅपचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेत आहे आणि त्याचं मास्टर माइंड नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही महसूल अधिकाऱ्यांचा देखील या हनी ट्रॅपमध्ये समावेश आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महसूल विभागाकडनं देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्हावा अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या असल्याची माहिती मिळते। आणि त्या सगळ्या अनुषंगानं गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखेकडनं याबाबतची एकत्रित स्वरूपाची माहिती संकलन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रामुख्याने यामध्ये जो तपास होणार आहे तो म्हणजे अधिकाऱ्याचा आणि त्या संशयित हॉटेल चालकाचा यांच्या दोघांचा काही व्यवहार झालेला आहे का। एकूणच या सगळ्या काळामध्ये महसूल खात्यातनं काही संस्थांना त्याबाबतचा काही निर्णय देण्यात आलेला आहे का, अशा सगळ्या बाबींचा तपास केला जाणार आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे महसूल अधिकाऱ्यांचा आणि हॉटेल चालकाचा या सगळ्या काळामध्ये काही जमिनीच्या बाबतचा व्यवहार झालेला आहे का, काही संयुक्तिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे का, याची देखील तपासणी होणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये थेट आता काही व्यवहार झालाय का याच्या बाबतची तपासणी आता केली जाणार आहे। त्यामुळे जे अधिकारी यामध्ये अडकलेले आहेत त्यांच्या बाबतचा तपास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्या तपासात नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। तर हनी ट्रॅप प्रकरणामध्ये आता अधिकाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू झालेली आपण बघतोय। हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली गेलेली आहे का या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातला तपास होणार आहे। हॉटेल व्यावसायिकाच्या ज्या काही जमिनी व्यवहार आहेत ते सुद्धा तपासले जातील। आता पुढची बातमी बघूया। महायुती सरकार म्हणजे रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ असं आजच्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी म्हटले आणि सरकारवर हल्लाबोल केलाय। रम, रमी, रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय असंही राऊत म्हणतायत। हनी ट्रॅप मधील 4 खासदार आणि 18 आमदार अब्रू रक्षणासाठीच फुटले असंही राऊतांनी म्हटलं। भाजपाकडून काही नाजूक पेन ड्राईव्ह समोर आणल्यानंतर शिंदेंसोबत आमदार आणि खासदार थेट सुरतला पोहोचले असा दावा सुद्धा राऊतांनी केलेला आहे। महायुती सरकार म्हणजेच रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। Thank you.